नमस्कार, मी मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी इथं उन्हाळ्यातील वाळवणीचा एक पदार्थ बनवणार आहे। तर आज मी इथं उपवासाचा एक पदार्थ बनवणार आहे। तर आज मी इथं साबुदाण्याचे पापड बनवणार आहे। साबुदाणे आणि बटाट्याचे खूप छान असं कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात। त्यासाठी मी इथं साधारण शाबू घेतलेले आहेत। तर तुम्ही शाबू आहे तो कमी जास्त घेऊ शकता। तर मी इथं साधारण 1 वाटी इथं शाबू घेतलेले आहेत। तर आपल्याला ह्याला जराही न भिजवता पटकन असं झटपट होणारं साबुदाणे आणि बटाट्याचे पापड इथं बनवणार आहोत। तर इथं पहिलं मी साबुदाण्याला मिक्सरला लावून बारीक करून घेणार आहे। तर हे बघा, छान असं 1-2 ते 3 वेळा सारखं खालीवर करत असं हे साबुदाण्याचं इथं पावडर असं तयार झालेलं आहे। साबुदाण्याचं पीठ तयार झालेलं आहे। पटकन हे पीठ आहे तो तयार होतं। तर हे मी एका मोठ्या भांडीमध्ये काढून घेतलेलं आहे। तर आता ह्याच्यामध्ये 4 वाटी मी इथं पाणी घालून घेणार आहे। तर पाणी आपल्याला जास्त लागणार आहे, पण आपल्याला इथं आता थोडंसं भिजवण्यापुरतं इथं पाणी घ्यायचं आहे। तर मी तुम्हाला नंतर टोटल पाणी किती लागलं ते नंतर सांगते। तर आता मी 4 वाटी पाणी घालून भिजत ठेवलेलं आहे। तर खूप जास्त वेळ नाही ठेवत, 1-2च मिनिटासाठी मी ठेवून देणार आहे हे बटाटे सोलेपर्यंत। तर मी इथं 2 बटाटे घेतलेले आहेत। तर तुम्ही साधारण 2 किंवा 3 घेतलात तरी चालेल। तर मध्यम आकाराचे मी इथं 2 बटाटे त्याच्यावरचे साल काढून घेतलं आणि त्यानंतर हे मी आता किसून घेणार आहे। त्यानंतर ह्याला मी इथं पाण्यामध्ये धुवून घेणार आहे। तर पाण्यामध्ये 2 मिनिटं ठेवून दिलेलं होतं आणि त्यानंतर ह्याला एका मिक्सरच्या भांडीमध्ये काढून नंतर मिक्सरला लावून ह्याला बारीक करून घेणार आहे। तर ह्याच्यामधलं हे सगळं पाणी काढून ह्याला मिक्सरच्या भांडीमध्येच घातलेलं आहे आणि त्यानंतर इथं एक मोठं पातेलं किंवा कढई घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर इथं मी 5 ते 6 वाट्या पाणी घालून घेणार आहे। तर तुमचं पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त होऊ शकेल। तर मला इथं साधारण 10 वाटी इथं पाणी लागलेलं आहे 1 वाटी साबुदाण्याला। तर ते पाणी मी इथं गरम होण्यासाठी गॅसवर ठेवून दिलेलं आहे। त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे। त्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्हाला जर जिरा वगैरे घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता आणि त्यानंतर इथं जे आपण साबुदाण्याचं पीठ पाणी घालून भिजत ठेवलेलं होतं तर ते सगळं एकदा खालीवर असं हलवून घ्यायचं आणि त्यानंतर ते सगळं मिश्रण आहे तो पाणी गरम झाल्यावर बारीक गॅस करून ह्याच्यामध्ये सगळं घालायचं, सतत हलवत राहायचं आहे। तर तुम्ही ह्याचा कलर बघू शकता, खूप छान दिसत आहे। तर ह्याला साधारण 1-2 ते 3 मिनिटं पहिलं असंच हलवत शिजवून घ्यायचं आणि त्यानंतर जे आपण बटाटा किसून घेतलेला आहे मिक्सरमध्ये ठेवलेलं होतं तर त्याला पाणी वगैरे न घालता त्याला असंच मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं आहे। तसंच इकडं सुद्धा ह्याला हलवत राहायचं आहे आणि तुम्ही बघू शकता मी हे असं बारीक करून घेतलेलं आहे। खूप पटकन असं हे बटाटा आहे तो बारीक होतं। तर बारीक करून घेतलेलं हे बटाटा सगळं मी ह्याच्यामध्ये आता घालून घेणार आहे। तर सगळं घातलेलं आहे। तर आता हे सगळं एकदा छान मिक्स करायचं आणि ह्याला बारीक गॅसवरच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। ह्याचा कलर आहे तो पूर्णपणे बदलला जातो। तर मला इथं तुम्हाला किती वेळ लागलेला आहे तुम्हाला सांगते। तर मी इथं बारीक गॅसवर ठेवून 18 ते 20 मिनिटं मला इथं लागलेले आहेत। तर तुम्हाला थोडंसं कमी जास्त वेळ सुद्धा लागू शकतं। तर ह्याचा कलर बदलला की तुम्ही समजून घ्यायचं 15 ते 20 मिनिटानंतर की आपलं हे साबुदाण्याचं पापड बनवायला सुरुवात करायचं आहे। तर मी ह्याच्यामध्ये थोडंसं मिरची आहे तो मिक्सरला लावून बारीक करून घेतलं ते ह्याच्यामध्ये घातलेलं आहे, नाही घातला तरी चालेल। त्यानंतर इथं ह्याला उन्हामध्ये घालायचं आहे म्हणजे हे पापड आहे तो पटकन वाळतील। पळी चमचा घ्यायचा आहे आणि चमच्याने असं हे कापड घ्यायचं आहे ओलं करून किंवा असं प्लॅस्टिकच्या पेपरावर हे असं घालून घ्यायचं आहे। तर खूप असं पातळ नाही, खूप असं जाड नाही, असं हे आपल्याला इथं सगळे पापड आहेत तो बनवून घ्यायचे आहेत आणि ह्याला 2 ते 3 दिवस असंच उन्हामध्ये सुकत ठेवायचं आहे, वाळून घ्यायचं आहे। तर माझं इथं सगळं घालून झालेलं आहे। तर खूप छान असं पांढरे शुभ्र दिसत आहे। तुम्हाला जर याच्यामध्ये जिरा वगैरे घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता। तर मी आता तुम्हाला हे पूर्णपणे वाळून झाल्यावर दाखवते। तर हे बघा, इथं पूर्णपणे आपले पापड आहेत तो पूर्ण असं वाळून निघालेले आहेत।
तर आता मी तुम्हाला हे सगळं काढून तळून दाखवणार आहे। त्यासाठी मी इथं तेल आहे तो गरम होण्यासाठी ठेवून दिलेला आहे। तेल असं छान गरम झालं की आपण त्याच्यामध्ये एक पापड घालायचं। तुम्ही बघू शकता याचा कलर आणि साईज बघू शकता, पांढरं शुभ्र आणि असं छान असं तिप्पट चौपट फुलणारं आपलं इथे साबुदाण्याचं आणि बटाट्याचं पापड बनवून तयार आहे। तर अजून मी 1 2 ते 3 इथं पापड आहे तो बनवून दाखवते। सगळे असं एकसारखे फुलत आहेत। तर तुम्ही सुद्धा उपासाच्या दिवशी असे साबुदाण्याचे पापड वगैरे बनवलात तर नक्की खाऊ शकता। खूप असं झटपट होणारे हे पदार्थ आहे, तर एकदा नक्की करून बघा। तर आता मी तुम्हाला हे पांढरं शुभ्र असं झालेलं बटाटा आणि साबुदाण्याचे पापड तोडून दाखवते। छान असं कुरकुरीत आणि खुसखुशीत असं झालेले आहेत। पटकन हातात असं तुटेल एवढं हे असं कुरकुरीत झालेले आहेत। तर हे बघा, तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने साबुदाण्याचे पापड नक्की करून बघा। एकदा केलं की वर्षभर काहीच गरज नाहीये करायची। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।